श्री स्वामी समर्थ. मी तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आज आपण तुळशी विवाह करणार आहोत. तर मी तुळशी विवाह कसा केला, कशी तयारी केली ती तुम्हाला दाखवते. तर आधी पाटावर आसन अंथरून तिथे मी तांदळाने दिव्याला स्थान दिलं. तिच्या साक्षीनेच आपण कुठलीही पूजा करत असतो. तर मी आधी दिव्याला स्थान दिलं, धूप दीप प्रज्वलित करून. नंतर मग मी गणपती बाप्पांना, कुठल्याही पूजेत पहिला मान असतो त्यामुळे मग मी गणपती बाप्पांचा ओम गणपतये नमः म्हणून अभिषेक करून घेतला पाण्याने. स्वच्छ धुवून पुसून मग गणपती बाप्पांना तांदळाच्या आसनावर स्थान दिलं. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अष्टगंध लावून पंचोपचार पूजा करून फूल वाहून घेतलं आणि धूपदीप दाखवून घेतला बघा याप्रमाणे. त्यानंतर मग आपल्याला धूपदीप दाखवल्यानंतर पुन्हा अक्षताचं स्थान देऊन कळस भरून घ्यायचा आहे. कुठल्याही मंगल कार्यात आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो. तर मंगल कलशालाही मी अक्षता ठेवून आसन दिलेलं आहे. त्यानंतर हा कलश पाण्याने भरून त्यात तुम्ही नागवेलीची पानं घेऊ शकता, आंब्याची पानं घेऊ शकता. मला नागवेलीची आणि आंब्याची दोन्ही मिळाली नाहीत, तर मी सीताफळाची पानं घेतलेली आहेत. तर कलशामध्ये मी हळदी कुंकू अक्षता फूल सुपारी हळकुंड असं टाकून घेतलं आणि कलशावर ते 5 सीताफळाचे पानं ठेवून त्यावर एक नारळ ठेवून घेतला. नंतर नारळालाही मी हळदी कुंकू अक्षता वाहून घेतल्या. कलशाला आपण पाचही दिशांनी, पाचही बाजूंनी 5 कुंकवाचे बोट असे वरती लावून घेतलेले आहेत कलशावर. त्यानंतर मी घंटी देवतेच्याही तांदूळावर स्थान देऊन पूजा करून घेतली. धूपदीप दाखवून फूल अर्पण करून घेतलं. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनाही मी, आपण कृष्ण विवाह, तुळशीचा आणि कृष्णाचा विवाह करणार आहोत. तर मग आपण आता कृष्ण भगवानांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम श्री गोपाळ कृष्णाय नमः. ओम श्री गोपाळ कृष्णाय नमः. भगवान श्रीकृष्णांना अभिषेक घातल्यानंतर त्यांनाही आपण स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर पाटावरती तांदूळाने त्यांनाही आसन द्यायचं आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना सुद्धा आपण हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. अष्टगंध चंदन लावून घ्यायचं आहे. चंदन लावल्यानंतर आपण भगवान श्रीकृष्णांना धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर माझ्याकडे हे असे छान असा ड्रेस होता श्रीकृष्णाचा, असं टिकली वर्क वगैरे केलेला. तर छान वाटेल म्हटलं, आज लग्न आहे तुळशीचं, तर भगवान श्रीकृष्णांनाही आणि तुळशीलाही आपण सजवावं. तर मी श्रीकृष्णांना तो ड्रेस घातला. नंतर धूपदीप ओवाळलं, फूल अर्पण करून घेतलं. घंटीलाही फूल अर्पण करायचं राहिलं होतं, कलशाला घंटी माताना. तर मी ते कलशाना आणि घंटी देवतेलाही फूल अर्पण करून घेतलेलं आहे. श्रीफळावरही तुम्ही असं फूल ठेवू शकता, सजावट करू शकता. त्यानंतर माझ्याकडे अशी छान माळ होती गळ्यात घालायची श्रीकृष्ण भगवानांना. तर मी ती श्रीकृष्ण भगवानांना अशी छान माळ घातली. त्यानंतर फेटा होता माझ्याकडे रेडीमेड असा टोपचा. तर तो फेटाही मी असा त्यांना व्यवस्थित घालून घेतला. असे छान, काही तुमच्याकडे बासरी असेल ती तुम्ही बासरी श्रीकृष्णांच्या हातात देऊ शकता. काही असं टिक्का वगैरे लावू शकता, डोळ्यांचं रेखाटू शकता. असं जसं आपल्याला छान सजवता आलं श्रीकृष्ण भगवानांना तसं तुम्ही सजवू शकता. त्यानंतर मी त्यांना कापसाचं वस्त्र सुद्धा अर्पण करून घेतलेलं आहे भगवान श्रीकृष्णांना. तुम्ही बघू शकता, श्रीकृष्ण भगवानांना कापसाचं वस्त्र अंथरून घेतलं. त्यानंतर मग मी अंतरपाटाचा तयार करून घेतला. मला पांढरं प्लेन कापड नाही मिळालं, तर मग मी पांढऱ्या हातरुमालावरतीच असं स्वस्तिक काढून घेतलं. आणि मंगलाष्टक म्हणताना अक्षतांसाठी मी अशा पिवळ्या अक्षता करून घेतल्या आणि थोडीशी फुलंही मला टाकावी म्हटलं, तर मी थोडेसे फुलांच्या पाकळी करून घेतल्या. आता तुळशी माझी वृंदावनात बाहेरच आहे, त्यामुळे मग मी ही सगळी पूजा बाहेर आणली. बघा, मी तुळशीलाही असं सजवलेलं आहे. ओढणी घातली आहे, विणी चढवली आहे. तुळशी मातेच्याही गळ्यात अशी मोतीची माळ घातली आहे, मंगळसूत्र घातलेलं आहे. तुळशी मातेलाही मी असं कापसाचं वस्त्र घालून घेतलं. हे बघा, मंगळसूत्र घातलेलं आहे. त्यानंतर
आता आधी आपण श्रीकृष्ण भगवानांना हळद लावायची आहे. चढती पायाला, हाताला, चेहऱ्याला असं 5 वेळा मी बघा हळद लावून घेते आहे. पायाला, हाताला, चेहऱ्याला आणि मग ती उष्टी हळद आपण तुळशी मातांना लावणार आहोत. तर तुळशी मातांना सुद्धा बघा तुम्ही मी अशी चढती 5 वेळा हळद लावून घेत आहे. तिथे आजूबाजू मी छान रांगोळ्या काढल्या आहेत. भरपूर ते अशी दिवे लावलेले आहेत तेलाचे तुळशी मातेच्या जवळ. छान असं काहीतरी कार्यक्रम आहे ते असं वाटलं पाहिजे छान, म्हणून मग मी ते लावून घेतलेलं आहे. तर त्यानंतर मग मंगलाष्टक तर काही पाठ नव्हते. मग हे मुलांचे मित्र सगळे लग्न लावण्यासाठी आलेले वऱ्हाडी परिवार आहे. तर त्यांनी सगळ्यांनी थोडेसे अक्षता, फुलं वाहिली शुभमंगल सावधान होत असताना. तर बघा हा श्रीकृष्ण भगवान आणि तुळशी मातेच्या मध्ये असा अंतरपाठ धरलेला आहे आणि शुभमंगल सावधान असं चालू आहे. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिसेवरं वीर्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं शुभमंगल सावधान. इथे व्हिडिओमध्ये मी असेच अंदाजे म्हटले मला जसं येतंय तसं, पण तिथे आम्ही युट्यूबला ऑडिओ लावून दिलेले होते त्याप्रमाणे आम्ही शुभमंगल शुभमंगल सावधान असं आम्ही म्हणून तुळशी मातांचा विवाह लावून घेतला. मुलांनी खूप मजा केली. हे स्वस्तिक तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये उलटा दिसत असेल, तर व्हिडिओमध्ये उलटा दिसतो आहे. मी उलट्या इकडे उलटी दिशा आहे तिकडे व्हिडिओकडे अंतरपाटाची, त्या साईडला सुलटी दिशा आहे तिकडे मी सुलटा स्वस्तिक काढलेला आहे. इकडे उलट दिशा आहे म्हणून तो उलटा दिसतो आहे. तर असं छान आम्ही असं लग्न लावून घेतलं. नंतर लग्न लागल्यानंतर मग सर्वांना मी छान प्रसाद दिला. मुलांनाही, सर्व मुलं आलेले होते त्या मुलांनाही मी मिठाईचा प्रसाद म्हणून दिला. त्यानंतर मग देवांनाही, श्रीकृष्ण भगवान आणि तुळशी मातांनाही नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर फळ अर्पण करून घेतले तुळशी मातांना आणि भगवान श्रीकृष्णांना पण. नंतर आम्ही टाळ्या वाजवून ताट चमची अशी वाजून काही लग्न लागलं असं मस्तपैकी एन्जॉय केला. मुलांनीही जोरजोरात टाळ्या वाजल्या, ताट चमची वाजवली छान असं. त्यानंतर बघू शकता तुम्ही मी असं छान असं हे केलेलं होतं, सजवलं होतं तुळशी मातांना. अशी बघा ही रेडीमेड रांगोळी सुद्धा ठेवलेली होती मी. हे असं नैवेद्य दाखवून घेतला फळाचा. त्यानंतर तुळशी मातांची मी ओटी सुद्धा भरून घेतली. माझ्याकडे जे जे साहित्य, अलंकाराचं साहित्य उपलब्ध होतं घरात ऐन वेळेला, तर ते मी तुळशी मातांची ओटी सुद्धा भरून घेतली आहे. पीस, तांदूळ, त्यावर बांगड्या, टिकली, हळकुंड, सुपारी, पैसे, दक्षिणा म्हणून फूल वगैरे ठेवून जे जे माझ्याकडे होतं साहित्य ते मी दाखवून ओटी भरून घेतली. मुलांनीही लग्न लागतं तेव्हा जसे फटाके फोडतात तसे मुलांनीही मस्तपैकी फटाके फोडून घेतले आणि एन्जॉय केला छानपैकी. तर आम्ही घरी असा तुळशी विवाह मी दरवर्षी लावत असते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.